हरिः ओम ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ पंचमोऽध्यायः। धुंदीकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तिथून उद्धार। सूत उवाच। ओवी क्रमांक 1। पितर्युपरते तेन जननी ताडिता भृशम क्वं वित्तं तिष्ठति ब्रूहि हनिष्ये लत्तया न चेत। सूत म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदीकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले, बोल, धन कुठे ठेवले आहेस ते, नाही तर तुला लाथांनी तुडवीन। ओवी क्रमांक 2। इति तत्क्वाक्य संत्रासाज्जनन्या पुत्रदुःखतः कूपे पातः कृतो रात्रो तेन सा निधनं गतः। मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली व ती मरण पावली। ओवी क्रमांक 3। गोकर्ण स्थित्यर्थ यात्रार्थ निर्गतो योग संस्थितः न दुःख न सुख तस्य न वैरी नापि बांधवः। योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला। या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही, कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू। ओवी क्रमांक 4। धुंदीकारी गृहे तिष्ठ तत्पश्च पण्यवधूवृतः अत्युग्र कर्मकर्ता च तत्पोषण विमूढ ही। धुंदीकारी 5 वेश्यांसह घरात राहू लागला। त्यांच्यासाठी भोगसामग्री मिळवण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला। ओवी क्रमांक 5। एकदा लूटस्थातु भूषणान्यभिलिप्तसवाः तदर्थ निर्गतो गेहात्ममान्धो मृत्युमस्मरणम्। एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले। कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते। दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला। ओवी क्रमांक 6। यतस्ततश्च संहृत्य वित्तं वेश्यं पुनर्गतः ताभ्यो छ सुवस्त्राणि भूषणानि कियन्ति च। इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिले। ओवी क्रमांक 7। बहुवित्तयंच दृष्टांग रात्रो नार्यो व्यचारयन चौर्य करोत्यसौ नित्यमतो राजा ग्रहिष्यति। चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की हा नेहमीच चोरी करतो, तेव्हा एखाद्या दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल। ओवी क्रमांक 8। वित्तं भृत्वा पुनश्चैन मारयिष्यति निश्चितम् अतोऽर्थ गुप्तेय गूढमस्माभिः किं न हन्यते। राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल, तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये। ओवी क्रमांक 9 व 10। निहत्यैनं गृहीत्वार्थ यास्यामो यत्र कुत्रचितः इति त्वा निश्चयं कृत्वा सुप्तं सम्बन्ध्य रश्मिभिः पाशं कंठे निधायास्यं तन्मृत्युमुपचक्रमुः त्वरितं न ममारोऽसौ चिंतायुक्त स्तदा भवनम्। याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंदीकारीला दोरीने बांधले। गळ्यातला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तरी तो लवकर मरेना हे पाहून त्यांना काळजी वाटू लागले। ओवी क्रमांक 11। तप्तांगर समूहांश्च तन्मुखे हि विचिक्षिपुः अग्निज्वालातिदुःखेन व्याकुळो निधनं गतः। तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर
पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. क्रमांक 12. तम देह मुमुर्चुगर्ते प्रायः साहसिकाः स्त्रियः न ज्ञातं तद्रहस्यं तु केनापिदं तथैव च. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडसी असतात. त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. क्रमांक 13. लोकैः पुष्टा वन्दिती स्म दूरं यातः प्रियो हि नः आगमिष्यति वर्षेऽस्मिन् वित्तलोभविकर्षितः. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल. क्रमांक 14. स्त्रीणां नैव तु विश्वासं दुष्टानां कारयेद बुधः विश्वासे यः स्थितो मूढः स दुःखै परिभूयते. शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. क्रमांक 15. सुधामयं वचो यांसी कामिनां रसवर्धनं हृदयं क्षुरधाराभं प्रियः को नाम योषिताम. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो, या स्त्रियांना कोण प्रिय आहे. क्रमांक 16. संहृत्य वित्तता याता कुलटा बहुभर्तृका धुंदिकारी बभूवाथ महान प्रेतः कुकर्मतः. धुंदिकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदिकारी भूतयोनीत गेला. क्रमांक 17. वात्यारूपधरो नित्यं धावन्दश दिशोऽन्तरं शीतातप परिक्लिष्टो निराहारं पिपासितः. तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय दैवा हाय दैवा असे ओरडत असे, परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. क्रमांक 18. न लेभे शरणं क्वापि हा दैवेती मुहुर्वदनं कियत्कालेन गोकर्णो मृतं लोकादबुध्यत्वा. काही कालानंतर धुंदिकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. क्रमांक 19. अनाथं त्वं विदित्वैवं गयात् श्राद्धमचित्करत यस्यं तीर्थे तु संयाति तत्र श्राद्धमवर्तयतं. तेव्हा धुंदिकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गयाक्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्राद्ध अवश्य करीत असे. क्रमांक 20. एवं भ्रमणं स गोकर्णः स्वपुरं समुपेयवान् रात्रो गृहाण्डे स्वगुप्तमागतो लक्षितां परै. या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घराच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. क्रमांक 21. तत्र सुप्तं स विज्ञाय धुंदिकारी स्वबांधवं निशीथे दर्शयामास महारौद्रतरं वपुः. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदिकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखविले. क्रमांक 22. सकृमेशः सकृद्धस्ति सकृच्च महिषो भवत सकृदिन्द्र सकृच्चाग्नी पुनश्च पुरुषो भवत. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. क्रमांक 23. वैपरीत्यमिदं दृष्टां गोकर्णो धैर्ययुक्तः
अत्यं दुर्गतिकः कोपी निश्चित्याथ तमब्रवीत. त्याच्या या वेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. गोकर्ण उवाच. ओवी क्रमांक 24. कस्तव मुग्रतरो रात्रो कुतो यातो दशामिमां किंवा प्रेतः पिशाचो वा राक्षसोसीति शंसनः. गोकर्ण म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवित आहेस? तुझी अशी दशा कशी झाली? तू प्रेत आहेस, पिशाच्य आहेस का कोणी राक्षस आहेस? हे मला सांग तर खरे. सूत उवाच. ओवी क्रमांक 25. एवं पृष्टस्तदा तेन रुरोदोच्चैहा पुनः पुनः अशक्तो वचनोच्चारे संज्ञामात्रं चकारः. सूत म्हणाले, गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. ओवी क्रमांक 26. ततोज्ज्वलौ जलं कृत्वा गोकर्णस्थ मुदैरयतं तत्सेकहत पापोऽसौ प्रवकुमुपचक्रमे. तेव्हा गोकर्णाने ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. प्रेत उवाच. ओवी क्रमांक 27. अहं भ्राता त्वदीयोऽस्मि धुन्धिकारिति नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्व नाशितं मया. प्रेत म्हणाले, मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंधिकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले.